माझे नाव निपुण संजय लोहार. तू कुठून येतो? मी दरंगावून येतो. तुमच्या क्लबाचं नाव काय आहे? साई व्हॉलीबॉल क्लब कोचिंग सेंटर. तू इकडे येऊन सण काय काय म्हणजे कुठे कुठे खेळलाय आतापर्यंत? मी आता नाशिक विभागला खेळून आलेलो आहे. तुझे कोचाचं नाव काय आहे? तुला जे ललित कोचिंग डोके देता सर. वगैरे ते अजून नेक्स्ट लेवल केलेले आहे का? हो, कुठे कुठे खेळून आले ते तुला माहिती आहे? विभाग स्टेट वगैरे खेळून आलेले आहे. ते आता इकडे कधी येतील तुमच्या क्लबला? त्यांना भेट द्यायची मला. ते आता 5:30ला तुम्ही येऊ शकता तर 8 वाजेपर्यंत. अच्छा, मग आता तू कसली प्रॅक्टिस करतोय? मी आता व्हॉलीबॉल स्पायकिंगची प्रॅक्टिस करतोय युनिव्हर्सल खेळण्यासाठी. अच्छा, मग तू आता व्हॉलीबॉलमध्ये काय करतो? म्हणजे सेटर वगैरे, लिब्रो, अटॅकर. अटॅकर करतो? अच्छा अच्छा, चांगलं आहे. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. चालेल चालेल सर. सर आता आमचे आलेले आहे, तुम्ही एकदा बोलून. सर तुमचं नाव काय आहे? ललित डोके. तुम्ही कुठपर्यंत खेळून आलेले? मी स्कूल स्टेट खेळलेलो आहे हं. व नॅशनल असोसिएशन मध्ये खेळलेलो आहे. तुमची कोचिंग किती ते कितीपर्यंत चालू राहते? म्हणजे काय काय वगैरे तुम्ही शिकवता? ग्राउंड लगभग संध्याकाळी 5 वाजेला सुरू होतं. तर अच्छा, रात्री 8 वाजेपर्यंत नाईट ग्राउंड इथं चालू असतं. मुलं रेग्युलर येतात का? मुलं रेग्युलर येत आहे व एकदम अतिशय छान प्रॅक्टिस करताय. अच्छा अच्छा, मग आतापर्यंत तुमचे प्लेयर्स कुठपर्यंत जाऊन आले? आता मागचं सांगायचं म्हटलं तर खूप आहे. याच वर्षीचं सांगतो, लगभग आपले 8 मुलं स्टेट खेळले, अच्छा अच्छा 4 मुलं सिनियर स्टेट खेळले व 1 नॅशनल ट्रायलला लागलेला होता. अच्छा, चांगलं आहे. आणि 1 मुलगा आता जस्ट झालेले व्हॉलीबॉल आपलं महाराष्ट्र व्हॉलीबॉल प्रीमियर लीग मध्ये ते म्हणतात ना IPL सारखं ऑप्शन होतं, ऑप्शन मध्ये. त्यामध्ये आपला मुलगा पालघर खेळून. टीम मध्ये घेतलेला होता, तो खेळला. अरे वा. तर तुमचे टायमिंग काय आहे कोचिंगचा? आपलं कोचिंगचा टाइम आहे 5 वाजेपासून तर 8 वाजेपर्यंत संध्याकाळी. अच्छा, चांगले. मुलं किती येतात? आपल्या ग्राउंडवर आता लगभग एकूण 30 मुलं प्रॅक्टिस करताय व दुपारी 12 मुली प्रॅक्टिस करताय. अच्छा अच्छा, तो मित्रांनो तुम्ही ग्राउंड बघून घ्या. ग्राउंड एकदम स्पॉश आहे.